हळदी कुंकू महिलांच्या जिव्हाळ्याचा सण। संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घराघरात हा समारंभ साजरा होतो। या घरगुती सोहळ्याला आता सार्वजनिक रूप आले आहे। ऐरोली कोळीवाड्यात संघर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई धनाजी पाटील यांच्या वतीने रविवारी 9 फेब्रुवारी रोजी ऐरोली गावच्या गावदेवी मैदानात हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। संघर्ष महिला मंडळाच्या वतीने वनमंत्री गणेश नाईक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक अनंत सुतार, अशोक पाटील, माजी नगरसेविका शशिकला सुतार, समाजसेविका ॲडव्होकेट संध्या सावंत, समाजसेवक दीपक पाटील, धनाजी पाटील आदी उपस्थित होते। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या भाषणातून संघर्ष महिला मंडळाच्या माध्यमातून अध्यक्षा उषाताई पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली। ऐरोली कोळीवाड्यातील गावदेवी मैदानात आयोजित हळदी कुंकू सोहळ्यासाठी सुमारे 1000हून अधिक महिलांची उपस्थिती होती। संघर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी होळीच्या नागेली गाण्यावर पारंपरिक नृत्य आणि बाई पण भारी ग या गाण्यावर नृत्य सादर केले। खास महिलांसाठी खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विजेत्या महिलांना पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले। त्यानंतर महिलांचा वाण म्हणून भेटवस्तू देऊन मानसन्मान करण्यात आला। संघर्ष महिला मंडळाच्या विद्यमाने उषा पाटीलच्या नेतृत्वाखाली ऐरोलीच्या महिला संघटित झालेल्या आहेत। शेवटी हळदी कुंकू समारंभ म्हणजे आपल्या कुंकवाला बळ देण्याकरता परमेश्वराची आराधना कायमच केली जाते। परंतु या ठिकाणी मी अनंत सुतार आणि उषा पाटलांना सांगितलेलं आहे की महापालिकेच्या समाज कल्याण अधिकाऱ्याच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याकरता ज्या योजना आहेत त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्यात यश संपादन करावं आणि त्याच्यात संपादन यश होईल हा माझा विश्वास आहे। माझं नाव उषाताई धनाजी पाटील। संघर्ष महिला मंडळातर्फे ज्या महिलांसाठी योजना आहेत त्या आम्ही राबवणार आहोत। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले वनमंत्री लोकनेते गणेशजी नाईक साहेब आले होते, कार्यसम्राट नगरसेवक आनंदजी सुतार साहेब आले होते, तसेच बरेच काही मान्यवर होते, ज्येष्ठ होते, श्रेष्ठ होते, सगळेच होते। या माध्यमातून आम्ही एकच संदेश देऊ की आमच्या महिला कशा सक्षमीकरण होतील याच्याकडे माझं जास्त लक्ष असेल आणि महिलांसाठी ज्या योजना दादांच्या माध्यमातून मला करता येतील तेवढं मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करेन। दादाने आता भाषणात फक्त ऐरोली गावाबद्दल बोलले होते की ऐरोली गावात कशा पद्धतीने लक्ष देणार आणि काय करणार। दादांनी आता सांगितलं की ऐरोली गाव आता हा चांगला एकी झालेली आहे या गावाची आणि एकी करत असताना या महिला मंडळाची अध्यक्ष मी स्वतः आहे। जातीने लक्ष घालून दुसऱ्याचा टेबल इथे लागणार नाही याची नक्कीच मी काळजी घेईन। कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, ऐरोली, कोळीवाडा, नवी मुंबई। नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।